हा तर मित्रांनी लक्षात ठेवला आज काही दारू पिऊ नाही, दारू पिऊ नाही म्हणून आनंदी आणि खुशी जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहे. तर माझ्याही दारुडे पण वेगळं तिकडं होतं, तुमच्या आमच्या सारखंच होतं मित्र. आणि दारूची समस्या घेऊन मी अल्कोहोलिकच्या मिटिंगला आलो होतो म्हणण्यापेक्षा आल्या घेतो होतो, कारण कोणत्याही दारुड्या सहजासहजी येत नाही. तर माझे थोडंसे अल्कोहोलिक मध्ये येण्याच्या आधीची पार्श्वभूमी आणि मला शांती समूह विसापूर यांनी बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी आभारी आहे. आणि माझा परिचय मी दिलेलेच आहे. मी विजयपथ समूह अमरावतीचा बांधव आहे आणि मी स्पॉन्सर घेतलेच आहे आणि सुंदर आणि सुखी जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहे. तर माझे थोडे वैयक्तिक अनुभव, कारण काय आमच्या सारख्या श्रीमंत लोकांना कुठल्याही भाजीला मसाला लावल्याच्या मध्ये येत नव्हतं. तर तो मसाला म्हणजे माझे वैयक्तिक अनुभव. तर मित्र, माझे वडील सुद्धा लहानपणी, मी जेव्हा लहान होतो तर माझे वडील दारू पीत होते आणि माझे वडील दारू पीत असताना ते एक मित्रासोबत दारू पीत होते, म्हणजे घरी आणून दारू पीत होते आणि त्यांच्यासोबत एक मित्र येत होता आणि त्या ठिकाणी माझी ड्युटी लागत होती. आई म्हणत होते, जाणे बाबू पाणी घेऊन जाय, गळा घेऊन जाय, आई भजी तळत होती, भजी घेऊन जाय आणि मी ते भजी वगैरे घेऊन जात होतो. आणि मग अशा ते दारू पीत होते आणि दारू पिल्यानंतर ते गोष्टी करत होते. या जो विषय त्यांचा राहत होता आणि तो विषय कशा प्रकारे ते करत होते त्या गोष्टी, म्हणजे आज ऐसा करने का, वैसा करने का, साले को उसको वहाँ से वसूली करने की, वहाँ से 50, आज अपन ने इतने रुपये लाए, बस साले को ज्यादा लाने के, आज साले ने लिया नहीं. म्हणजे अशा ज्या परिणामकारक ज्या गोष्टी होत्या त्या कुठंतरी मला आवडत होत्या. आणि मला सुद्धा असं वाटायला लागलं की आपण सुद्धा मोठे झाल्यावर दारू पिऊ आणि यांच्यासारखा आनंद घेऊ. ते कुठंतरी रजिस्ट्रेशन झालं आणि ते रजिस्ट्रेशन होणं म्हणजे एक प्रकारचा माझा जो आहे विवेक हरवणे. ज्या दिवशी माझ्या मनात तो विचार आला की आपण मोठेपणी दारू पिऊ, तर त्या दिवशी माझा फक्त विवेक जो आहे तो हरवला आणि अवेधी विचाराची सुरुवात झाली. आणि मग दारून पिता लक्ष्मण दारुड्यासारखा वागायला लागला. आपण सुद्धा मोठेपणी दारू पिणार हे विचार चालू झाले सगळं, पण वागणूक माझी दारुड्यासारखी सुरू झाली. मग मी आईच्या डब्यातून पैसे काढायचं, चोऱ्या करणे, शाळेतल्या मुलांना 4 मुलं गोळा करून त्यांना बिस्किट काढणे, म्हणजे माझ्या तो मोठेपणा आला होता. म्हणजे दारूनं पिता दारुड्यासारखी वागणं. तर मी मोठ्या मुलं, म्हणजे जे मोठे लोकांचे लेकरं जसे वागतात, वाचते पाहता ते ओरिजिनल लक्षात असतात, पण मी त्यांच्यासारखा वागण्याचे प्रयत्न करायला लागलो. मग कालांतराने काय झालं, हा जो स्वभाव दोष होता माझा, या स्वभाव दोषाला खत पाणी म्हणून दारू मिळाली. आणि माझ्या जीवनात पहिली दारू ही माझ्या मामाच्या गावाला आली. जेव्हा माझ्या मनात जो अवेकी विचाराची सुरुवात झाली होती की आपण ती बळा होके घरात पियेंगे, पण बळा होके म्हणजे मी लहान होतो, लहान असल्यामुळं मला संधी लागत नव्हती किंवा माझ्याकडे पैसा नव्हता, काम नव्हतं, काही नव्हतं. आणि जे आमच्या घरात जे मोठे होते त्यांची मला भीती होती, म्हणजे त्या काळात मी भीतीमुळे दारू पिलो नाही. जर मोठा असतो तर मी तेव्हा दारू पिलो असतो, पैसे सोडू करतो करू, पण तसं झालं नाही. पण माझा अवेकी विचार मला काय सांगत होता की लक्ष्मण,
दारू पिण्याची संधी शोध. आणि मग ती संधी मला मामाच्या गावाला लाभली. मी मामाच्या गावाला गेलो. पुण्याची कळ होती आणि पुण्याच्या कळीला माझ्या मामाने 4-5 गावरानीचे बंपर आणून ठेवले. आणि त्या ठिकाणी अशी प्रथा आहे, तिथे जे मोठे मोठे कास्तकार आहेत त्यांच्याकडे म्हणजे झाला ना मजूर राहतात कामाला, म्हणजे त्यांना वर्षाचं पेमेंट होतात. आणि मग त्यांना त्या पुण्याच्या करीला बैलांनाही आराम असतो, बैलांना आराम म्हणजे त्या कामगारांना आराम. मग पुण्याची कळ साजरी करण्यासाठी ते माझ्या मामाने त्यांना गावरानी बंपर आणून ठेवले त्यांना द्यायसाठी. आणि मग त्यातला एक बंपर काढून ठेवला होता का काय मला माहिती नाही, पण गावरानीचे बंपर आणले होते तेव्हा माझ्या डोक्यात चमक उठली तर आता आपली संधी साधू शकते. बरेच दिवसाचा तू विचार करून राहिला का आपल्याला ती मजा कशी मारायला भेटल. तुझे वडील दारू पीत होते, ती मजा मारत होते, ती संधी कशी लाभत. आज तुला संधी लाभणार. हा चमकला विचार. आणि मग माझ्या मामाभावानं मला सांगितलं का जा म्हणे गळवा केला तो भरून घेऊन ये म्हणे अजून. आता मला काय वाटलं तेव्हा दारूचा विचार नाही आला. ते गळवा केला भरून आणलं म्हणजे काही खाण्याचा पदार्थ आणलं होतं, त्याच्यासाठी गळवा केला भरून मग आणायला लावलं. मी गेलो गळवा केला बांधलेले म्हटला की गळवा केला भरून ते गळवा केला भरून आणला. आणि ते त्यानं काय केलं माहिती आहे, ते चक्क तो गळवाही पाणी फेकून दिलं, गिलासातले पाणी फेकून दिलं, 2 गिलास जे आणले. आता हा काय विचित्र गाडी करून लागला. मग त्यानंतर माझ्या हात घातला तो बंपर काढला आणि बंपर काढल्यानंतर त्या गिलासात ओतला. पांढरं पाण्यासारखा पदार्थ नाही. पण जेव्हा मला वास आला त्याचा, कारण वासाची अनुभूती मला होती. वडील जेव्हा दारू पीत होते वासाची अनुभूती होती का वास तोच आहे. आता जमलं रे लक्ष्मण तुझं, आता जमते. बरेच दिवसाची वाट बघून आला. आणि मग माझ्या मामाला 2 गिलास भरले. 1 गिलास माझ्या समोर केला आणि मी त्याला तिथल्याच पुढची हानी गेली. नको 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 मग मी घेत नाही, मी घेत नाही. अरे घेणं म्हणजे कसा मजा येते याचा म्हणे स्वर्गाचा आनंद घेतल्यासारखं वाटते म्हणे. घेऊन पाय म्हणजे पहिला घोट ये. आणि मग तो मला माहित नव्हतं झालं हे कशी घ्यायला लागते म्हणून. आणि पहिला जसा तोंडाने गिलास लावला, आव नाही ताव नाही पाहिला, एका झटक्यात अर्धा गिलास अंदर. आणि जसा अंदर गेला त्याची एवढी घाण वास म्हणजे चव कळवट कधी चव तर काही प्रमाणात असा बाहेर फेकला. तो मामभाऊ असा गरम झाला माझ्यावर. म्हणे झाल्या पहिल्यांदाच पिला काय म्हणे तू एवढी महागाची झाल्यामध्ये दारू आणली म्हणे त्यात फेकली म्हणे. आता कुठच्या पायटाच लागतं. आता एक काम कर म्हणे तू आतमध्ये जा, तुझी माझी भजी तळून राहिली म्हणे, भजी घेऊन ये. मी आतमध्ये गेलो. मम्मीला म्हटलं भजीचे दादांना सांगितलं, तिला वाद केला जा. आता तू सुद्धा म्हणे तुझ्या मामासारखा दारुड्या बनतील काय. किती मोठा भयानक इशारा होता माझ्यासाठी तो, का मी भविष्यात दारुड्या बनणार. तिला चावून लागली, माझ्या भविष्याची चावून तिला लागली माझ्या फक्त दारूच्या वासामुळं, का तू भविष्यात दारुड्या बनतील. पण तेव्हा कुठलाही मी त्या गोष्टीला जुमानलो नाही. तिला एकच उत्तर दिलं, म्हटलं मामी एवढी घाणेरडी वस्तू तिला चव नाही, कळवट लागते ते, आणि तिथं मी आधी बनणार का. म्हणजे मला जसं उत्तर घ्यायचं होतं ते उत्तर मी तिला दिलं. कदाचित ती जाणीव तेव्हाच मला झाली होती का मी भविष्यात दारुड्या बनणार. तर मी नंतर पिलो नसतो. पण काय परिणाम आवडला होता ना मला. मग नंतर आलो ते भजे आणले आणि मामभाऊ काय म्हणे म्हणजे आता लेखा म्हणे नाक दाबून गटकन म्हणून दिला. हा याच्यातला तज्ञ आहे.
म्हणजे याला संपूर्ण माहिती आहे दारू कशी प्यायची आणि त्याच्यावर मी विश्वास केला, गट्टल मानला. हा, मग ते बाहेर नाही फेकले गेले नागदाबून. आणि आता एक भजन काम आहे चकना, त्याला आता आमच्या भाषेत आम्ही त्याला आता चकना म्हणतो. आणि चकना नसला तर पिठाचाही खळा. काल आम्ही बघितलं एक असा टेम्पूचाच टाकण करून राहिला होता. आता इथं आम्ही चंद्रपुरातच चालत त्याच्याकडे चला म्हणजे पेशंट द्यायला बरेच दिवसाचा येऊन राहिला म्हणजे 15-20 वर्ष झाले, पण अजूनही चकूनच राहिला म्हणे. आणि तो मोठ्यावर बसला होता तर टेम्पू चकूनच राहिला. आता राहू दे याच्यासमोर बोलायचं, आता काही फायदा नाही होणार. तर हा जो मग त्या जो नाक दाबून घेतलेला घोट, मग त्याचा परिणाम त्यानं जे सांगितलं होतं स्वर्गाचा आनंद, तो आनंद यायला लागला. मग एक मुकाळ्या लक्ष्मण जो ज्याच्या कोणासोबत पुन्हा बोलणारा, तो बोलायला लागला. मामा सोबतही बोलायला लागला, मामी सोबतही बोलायला लागला, एक मामबहीण होती तिच्यासोबतही बोलायला लागला. त्याची ताकद नव्हती, चुलत मामबहीण होती पाहिजे. ते आमच्या विहिरीवर पाणी भरायला गेले, आता जोरानं पाणी दे, तो बकेटमध्ये तो एवढा जोराचा आतमध्ये ना ते बांधल्यावर तो 2 बोलताना माझ्या अंगावर झटके असले. म्हणजे थोडक्यात आपल्या मराठी भाषेत खेटे घेतो मी. पण ह्या मुकाळ्या लक्ष्मणमध्ये हिंमत नव्हती तिला काही बोलायची. पण तो दारूचा प्यास घेतल्यानंतर, तो पहिला घोट पोटात गेल्यानंतर जो परिणाम जाणवला, त्याही दिवशी तिनं तेच केलं. आता 2 झटकला, त्या दिवशी एक बकेट पूर्ण बकेट तिच्या अंगावर टाकली. म्हणजे ही नवीन ताकद, ही नवीन ऊर्जा लक्ष्मणला प्राप्त झाली पहिल्या घोटानं. परिणाम दारूचा, आणि तोच परिणाम मला आवडलेला परिणाम. मग लक्ष्मण केव्हा दारुड्या झाला हे कळलंच नाही. लागला का मी मग मार्ग लागला तो, जीवनाची राग रांगोळी होऊन गेली. मला कालांतराने नोकरी लागली, आणि नोकरी अशा ठिकाणी लागली का जिथं लाईन नाही, पाणी नाही, 40 किलोमीटर पैदल चालणं, घनदाट जंगल, शेर, डुक्कर, गावात काहीच नाही. 3 किलोमीटरवरून पिण्याचं पाणी आणायला लागेल, नदीवर सारे कार्यक्रम आठवा लागले. अशा ठिकाणी नोकरी लागलेलं मला. कालांतराने खूप दारू वाढली, तिथे दारू वाढली. कालांतराने लग्न झालं, लग्नानंतर अतोनात पत्नीला त्रास झाला, कुटुंबाला त्रास झाला, आजूबाजूवाला त्रास झाला, नातलगांना त्रास झाला माझ्या दारूचा. आणि मग मला अल्कोहोलिक अनॉनिमसचा संदेश मिळाला. 2 बांधव आमच्याकडे आले होते, त्यांनी संदेश दिला, बांधवा काही समस्या आहे का दारूची म्हणून तुला? मी काय उत्तर दिलं त्याला, आम्ही दारूवाल्याच्या मौतीत सुद्धा जात नव्हतो. माझा आतोभाऊ एक मामभाऊ, आम्ही दोघे टोळे पट्टीचे टोळे. माझा मामभाऊ म्हणे हा दारू पीत नसते म्हणे, मी पीत नाही म्हणे, दारूवाल्याच्या मौतीची आम्ही जात नव्हतो. त्या बांधवांना एकच मला म्हटलं, बांधवा म्हणे खरी समस्या तुझी हेच आहे म्हणे, दारू पीत नाही, तुला दारूची समस्या नाही आहे, पण मला दारूची समस्या होती म्हणे. आणि तुझ्याकडे जर आम्ही दोघं आलो, माझ्याकडे सुद्धा दोघं आले होते, त्यांनी सांगितलं म्हणे की मी अल्बर्टच्या मिटिंगला गेलो, तिथे माझी दारू थांबली. आज मी 13 वर्षापासून दारूपासून दूर आहे, आज मी 7 वर्षापासून दारूपासून दूर आहे, तुझा बांधव नाही. मलाही कुठेतरी क्लिक झालं. मी सुद्धा दारू सोडण्यासाठी अनेक प्रयत्न केले, 11 महिने PhD केली, 2-4 महिन्यात बरेचदा सोडली, 11 महिने सुद्धा PhD केली, पण बाहेर गावी जाऊन शेण खाल्लं. शेण खाल्लं याचं महत्व आहे. म्हणजे मी दारू सोडण्याच्या बाबतीत अपयशी ठरलो, हे महत्वाची बाब. म्हणजे माझ्या बलबुत्यावर मी दारू सोडू शकत नाही हे सिद्ध झालं. आणि माझ्या मनात कुठेतरी क्लिक झालं का हा 13 वर्ष दारूपासून दूर आहे, हा 7 वर्षापासून दूर आहे, हा काहीतरी टिकून राहायला झाला. कारण मी 11 महिन्यात अपयशी ठरतो, हा 13 वर्ष. मग मी त्याला माझी हकीकत सांगितली. बांधवा म्हणजे तुझ्याकडे अल्कोहोलिकचा कार्यक्रम नव्हता म्हणे,
तू अपयशी ठरण्याचं कारण माझ्याकडे अल्कोहोलिक यांचा कार्यक्रम होता म्हणून मी 13 वर्ष धरून दूर आहे. तू आमच्या विश्वास कर म्हणे, मीटिंगला ये म्हणे, त्याची प्रचिती तुला सुद्धा घे. आम्हाला जे मिळालं ते तुला सुद्धा मिळालं. आणि त्या बांधवांनी विश्वास केला. अल्कोहोलिकांच्या कार्यक्रमाला आलो, मीटिंगा केल्या. काही ठराविक काळामध्ये माझी दारू थांबली. विश्वासाचं रूपांतर माझं सध्या झालं. अल्कोहोलिकांचं दारू थांबल्यानंतर आता मला वाटायला लागलं आपला मेन प्रॉब्लेम तर दारूच होता. दारू थांबली, आगे क्या आहे, आगे कुछ नाही, हे विचार डोक्यात यायला लागले. आणि मग माझा जो इनिशियल कॉन्सर्ट होता ज्यांनी मला मेसेज दिला होता, त्याला म्हटलं आता काय भाऊ, म्हटलं आता आपण मला म्हटलं बऱ्याचशा कामं करायचे, दारू थांबली आहे म्हटलं माझी. तू विसरला म्हणे लक्ष्मण, तू पुन्हा 11 महिन्यानं तू तुझ्या दारू सोडली होती, 11 महिन्याला दारू पिला होता म्हणे. हे विसरला म्हणे का तुझ्याकडे अल्कोहोलिकांचा कार्यक्रम नव्हता आणि तुला आज जरी असं वाटत असं म्हणे की अल्कोहोलिकांचा कार्यक्रम पूर्णपणे तुला मिळाला आणि तुझी दारू थांबली, चुकीचं आहे. मग म्हटलं आता आहे काय मग, तुला म्हणे आधार समजला म्हणे, दुसऱ्या पायरी तुला परमेश्वर समजला म्हणे, तिसऱ्या पायरी फक्त दारूच्या बाबतीत मध्ये जीवन आणि इच्छा परमेश्वराच्या स्वाधीन तू केली आहे म्हणे, आणि बाकीच्या इच्छा कशा लागून वगैरे आहे म्हणे. आजही तू लक्ष्मण म्हणे हा विचार कर म्हणे का तुला एखादी सुंदर बाई दिसली, मागून कुठून लक्ष जातेच ना म्हणे तुझं, आणि हे लक्ष काय जाते रे म्हणे लक्ष्मण तुझं. तर तू पूर्णपणे जीवन आणि इच्छा परमेश्वराच्या स्वाधीन केली नाही. परमेश्वराला एकच विनंती केली आहे लक्ष्मण म्हणे तू की फक्त परमेश्वरा तू दारूच्या बाबतीत माझं बघ, खरा प्रॉब्लेम माझा तोच आहे आणि बाकीचे जे माझे प्रॉब्लेम आहे, बाकी माझ्या ज्या इच्छा आहे, इकडे तिकडे भरकटलेल्या इच्छा, त्या तशाच नव्हत्या, कारण त्या मला आवडत्या आहे, प्रिय इच्छा आहे माझ्या, आणि त्याच इच्छेवर मी आता पुढे जगणार आहे. त्या तशाच होत्या. तसं नाही म्हणा लक्ष्मण, तुला संपूर्णपणे तुझ्या इच्छा आणि जीवन परमेश्वराच्या स्वाधीन करावीच लागणार आहे. कुठली इच्छा तुला ठेवता येणार नाही, कारण तुझ्या इच्छेचा त्या भडीमार केलेला आहे आणि त्या भडीमार इच्छेचा केल्यामुळं तू दारुड्या बनला आहे. दुसरा काही नाही बनू शकला. तू इंजिनियर बनू शकला असता, डॉक्टर बनू शकला असता, अजून काही बनू शकला असता, सायंटिस्ट बनू शकला असता, पण तू नाही बनला, तू दारुड्यात बनला. तुझी मूळ प्रवृत्ती दारुड्यात बनण्याची होती. तर तुला हा अल्कोहोलिक अॅनोनिमसचा जो कार्यक्रम आहे, निव्वळ दारू सोडण्याचा कार्यक्रम नाही आहे. दारू हे आमचं बाह्य लक्षण होतं, ते अंतर काय, अंदर की बात क्या आहे. आणि तुला नाही आता त्या जळापर्यंत पोचावं लागल. दारू तुझ्या जीवनात का आली, तू दारुड्या का झाला. तुझे वडील सुद्धा दारू पीत होते, त्यांनी सुद्धा दारू चकली होती, ते दारुडे नाही झाले, पण तूच का दारुड्या झाला. याचं तुला अल्कोहोलिक रमेशच्या कार्यक्रम उत्तर देणार आणि त्या उत्तराचं संशोधन माझा गत आयुष्याचं संशोधन, शोध काम आणि खोज काम, त्याला 4थी पायरी म्हटलं गेला. मला 4थ्या पायरीचा विषय दिलेला, त्याचं मला संशोधन करावं लागलं. मी दारुड्या का झालो, माझं मूळ कारण काय आहे, मूळ समस्या काय आहे. मी स्वार्थी होतो, अहंकारी होतो, खुन्नसचं पुरं गोडाऊन होतं भरलेलं इथं माझं, आणि एक रिप्ले मशीन लावली होती मी. आज कोणा मला दुखावलं, कोणा काय केलं आहे, उद्या ते खाल्याने पाहून घ्यायचं आहे, ते रातभर हेच विचार करत. ते हे रिप्ले मशीन माझ्यासाठी खूप करत. तो माझ्या गत आयुष्याचा मला संपूर्ण शोध घ्यायचा आहे, आणि तो शोध मला जोपर्यंत समजते
म्हणजे एखादं पिक्चर कसं दाखवते आणि मग त्याचं एकदम लहानपण दाखवते, पहिले मोठा दाखवते मग लहानपण, तसा इथलं शीन तसा राहिलं. अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतर माझी दारू थांबली. पुढे काय तर पुढचा कार्यक्रम चौथी पाहिली. मला माझ्या गत आयुष्यात जोपर्यंत मला समजायला लागलं तोपर्यंत मला मागे जावं लागलं. मागे जाऊन मला शोध घ्यावा लागला. लक्ष्मण तो किती घाणेरडा होता, किती वाईट होता, त्या गत आयुष्यात काय काय केलं त्या मला शोध घ्यावा लागला. चौथी पायरी म्हणजे आमच्यासाठी शुद्धीकरण म्हटलं गेलं. हे शोध घेणे म्हणजे शुद्धीकरण आहे. मनाची शुद्धी, तनाची शुद्धी. कारण हे माझे स्वभाव जे होते, परमेश्वराकडे जाणारे माझे जे मार्ग होते, परमेश्वर आणि माझे नाते हे जे जोडणारे मार्ग होते, ते त्याच्यात अडथळे निर्माण करणारे मार्ग होते. माझ्या ज्या 3 लैंगिक प्रवृत्त्या ज्या माणसाला 3 लैंगिक प्रवृत्त्या दिलेल्या परमेश्वराने, त्या लैंगिक प्रवृत्त्या आम्हाला मानव म्हणून दिलेल्या आहे, परिपूर्ण मानव बनण्यासाठी दिलेल्या आहे. त्या अत्यावश्यक आहे. राग आवश्यक आहे, भीती आवश्यक आहे, लैंगिकता आवश्यक आहे. ते परमेश्वराने दिलेलं आहे आम्हाला आणि त्या योग्य कामासाठी दिलेल्या आहे. पण मी तिचा वापर योग्य केलेला नाही, अयोग्य वापर केलेला आहे. बायको झाली अशीच भेटली, पळफाट भेटली, 25 किलो वजनाची भेटली, गुपगुपीत भेटायला पाहिजे होती, पाहायला सुंदर भेटायला पाहिजे होती, हेमा मालिनी सारखी भेटायला पाहिजे होती, कारण मी संजय दत्त सारखा आहे. हे विसरून जातो मी संजय दत्त नव्हे, मी लक्ष्मण बेवडा दारुड्या. माझी जगात ओळख आहे लक्ष्मण दारुड्या म्हणून. हे मी विसरून जातो आणि आता तिच्यात माझं मन नाही लागत. दुसरी पाहिजे मला, तिसरी पाहिजे. याच्यापेक्षा तर प्राणी बरे. प्राणी जसा आहे तसा आपलं चालून घेतात, त्याची इच्छा ते काही करायचं नाही आहे. परमेश्वरानं दिलेला जे वरदान ते तृप्ती मिळवतात, जसे मिळत तसं. मग तिने हेमा मालिनी असो का ते कोणतीही असो, पण त्याच्याही पेक्षा बेकार लक्ष्मण. सर्वच काही पाहिजे आले, दुपारी पाहिजे, सकाळी पाहिजे, संध्याकाळी पाहिजे, दुपारी पाहिजे. ह्या ज्या इच्छा माझ्या ज्या आहे भयानक इच्छा, या मला इच्छा लैंगिक प्रवृत्ती कशासाठी दिली? मुलं बाळ पैदा करा आवश्यक आहे. त्यांचं संगोपन करा, त्यांच्या गुणवून द्या, त्यांची मातात्मकाची सोय करा, कुटुंब प्रमुख म्हणून. पण तसं नाही, ते असं आहे भाऊ, ते नाहीच म्हणते. म्हणून मला रेड लाईन मध्ये जाणार. रेड लाईन मध्ये जातो तर तिथे भीती आहे मला, कोणा पाहिला पण एखादा बाजूचा दिसला असं झालं, त्यानं पाहिलं तर नाही मध्ये, आणि त्या भीतीनं मी तिथे जाऊन काहीच नाही करत, पैसे देऊन होऊन जाते. मनात भीती असते, तर तो बाजूवाला बायकोला सांगून विचार मनात वेगळे आहे. एवढे मोठे पैसे देऊन गेला कोणा कामी, पण विचार डोक्यात वेगळे देऊन राहिले तर झाला. बायकोला सांगून मग काय होईल, बायको काय म्हणून भीती. घरी आल्यावर काय होतं माहिती, बायको बोलत होती, मनात काय विचारलं ते झालं यानं सांगितलं वाटते का भाऊ चंपाबाईच्या इथं दिसले होते आणि तू कायले गेला होता रे तिकडे,
कधी साड्या सांभाळायला गेला होता का कपडे सांभाळायला गेला होता लोकांचे इथं? तू इथं त्याच्यासाठी गेला होता. हा माझ्या मनात विचार नाही ना, पण सांगितलं होतं काय बायकोले हे भीती माझ्या मनात. मग माझा 8 दिवस घरी जमत नाही आणि इकडून तिकडून जमलं तर तिथंही फूट होते. भीती मनात भीती असते, कारण तिथं गेल्या झालं फूट झालं होतं, काही भीती होतं. हे तर नाही झालं, झालं म्हटला अनेक भीत्या. त्या चौथ्या पायरीच्या अंतर्गत भीत्या, लैंगिक दृश्य. तर माझ्या बॉन्डरनं मला एकच सांगितलं होतं, लक्ष्मण म्हणे आता तुला आढावाही घ्यायला लागते म्हणे, गत आयुष्याचं शोधकाम करावं लागते म्हणे. तुझी चड्डी किती हिरवी पिवळी झाली गत आयुष्यात, किती घाण करून ठेवलेली आहे हे सर्व शोधावं लागते. तुझा कोणाकोणावर राग आहे म्हणे त्याचा शोध घ्यावा लागेल म्हणे, व्यक्तीचा शोध घ्यावा लागेल, संस्थेचा शोध घ्यावा लागेल, तत्वाचा शोध घ्यावा लागेल. कारण माझ्या सारखा दारुड्या प्रत्येक गोष्टीवर राग आहे, खुन्नस आहे. आणि राग आणि खुन्नस हे आमच्यासाठी एक प्रकारचं विष आहे जगण्यासाठी. आणि विषाचं आम्ही पोषण केलेलं आहे, ते भाषण करतो आम्ही, रोज भाषण करतो विषाचं. रोज आम्ही राग. कधी बायकोनं म्हटलं आता चाललं काय मिटिंगला, जाग लागते काय, दळण आणायचं होतं, तुला समजत नाही का, अक्कल नाही का, मी मिटिंगला चाललो, पुन्हा येऊ काय धरून घेऊन. बायकोवर रागेल, कारण मी आता म्हणजे चांगला उत्कृष्ट कारागीर झालो ना. पहिले बेकामी माणूस होतो, पण आताही हे विचारलं मी का बेकामीच आहे. पहिले पती अजून पत्नीला दुखणं गेलं आणि आता चालू थांबली. आता इथे धंदे आहे माझे. पत्नी म्हणते दळण आणायचं, तुला अक्कल नाही का, मिटिंगला चाललो, 12 वेळ पहिले तर काम करायला चाललो, जनजागरण सभा आहे तिथं अति आवश्यक आहे माझी, मी गेलो नाही तर ते जनजागरण सभा होणारच नाही. तर हे जे माझे मूळ दोष आहे, माझे जे स्वभाव दोष आहे, हे बदलले नाही. मी दारू जरी थांबली आहे माझी, पण माझी जी प्रवृत्ती आहे, माझे जे विचार करण्याची क्षमता आहे, ती आजही दारुड्यासारखीच आहे. तर मला ही माझी विचार क्षमता बदलण्यासाठी तर हे मला संशोधन करावं लागलं, याच्यावर काम करावं लागलं. आणि याच्यामुळं माझे जे सुखाचे क्षण आहे, चांगले क्षण जे आहे, त्या चांगल्या क्षणाची मी उधळपुष्टी करून राहिलो. ज्या वेळेस जे चांगलं काम करायला पाहिजे ते चांगलं काम मी करूनच नाही राहिलो. का नाही करून राहिलो? का माझ्या मनात वेगळंच आहे विचार. सेल्फ प्रवृत्तीच्या वेळेस माझे विचार फ्रेश झाले पाहिजे, पण माझे विचार फ्रेश नसते, वेगळंच गोंधळ चालू असते इथं, तर बंडुबुवा कामच नाही करत. वेगळे जेव्हा विचार येतात डोक्यात तर आमचा बंडू कामच नाही करत एकदम तो, कारण तोही विचाराकडे असते, तो वेगळ्या विचाराचा हा वेगळ्या विचारात काम कसं होणार आहे, नाही होणार. तर मला हे सर्व संशोधन करावं लागलं आणि त्या संशोधनात मग माझ्या बॉन्डरनं मला आढावा दिला, ते फॉर्मेट दिलं. आता लक्ष्मण म्हणे तुला अशा स्वभाव दोष, तुझे जे स्वभाव जे आहे, कोणावर राग आहे आठव म्हणे, जो फक्त मागं तू जाय म्हणे, जेवढं आठवते तेवढं लिही म्हणे. माझे तर भयंकर राग होते, रागाचं गोडवूनच होतं, एवढं मोठं रजिस्टर पण नव्हतं, कोणतरी मॅच झाला होता मला. पुन्हा आढाव्यासाठी 1 दिवस लागला होता. बारीक सारीक स्वभाव दोष, मला जे जे आठवते, माझी माझ्या भावाभावांचा खुन्नस होती. का खुन्नस होती? जेव्हा माझं लग्न जुळलं आणि तेव्हा काय होतं तर ते टावेलवाला साक्षर होऊन जात होते जुनी फक्त काही असं कपडे फपडे असं चाल नव्हता. आता मी थोडं सर्वंट गव्हर्नमेंट सर्वंट असल्यानं मला काय वाटत होतं माहिती आहे, यानं मध्ये
साक्षगंधाच्या आदल्या दिवशी बोलावं, माझं माप घ्या, मला दुकानात न्या, चांगले माझ्या पसंतीचे कपडे घ्या, हे माझी अपेक्षा. जेव्हा जेव्हा मला राग येतो त्या रागाच्या मागे माझ्या अपेक्षा दडलेल्या असतात. राग येण्याचे कारण असते त्या माझ्या अपेक्षा भंग होतात. माझी अपेक्षा काय होती? तर माझ्या अपेक्षा काय होत्या की मला चांगलं ट्रीटमेंट द्यावं, चांगले कपडे घ्यावं, ही अपेक्षा होती. पण ती अपेक्षा माझी भंग झाली. साक्षगंधाचा त्यावेळेला घेतला तो राग पा किती जो पोचून ठेवला त्या. जेव्हा मग आम्ही नवरा बायको पहिल्या आघाडीला गेलो, पहिल्या आघाडीला गेल्यानंतर त्याला मग मला पॅन्ट शर्टचा कपडा दिला. तो राग मला नको नको, मला फक्त त्यातला टावेलच हवा, कारण टावेलवर साक्षगंध लावलं होतं. आता मला टावेलच हवा. म्हणजे का बोललो मी? माझ्या त्याच्याबद्दलची बोलणार, तीव्र बोलणार, ती तीव्र बोलणार. त्याच्या मुलाचं लग्न, जेव्हा त्याच्या मुलाचं लग्न आलं, ते काय म्हणजे ते स्वागत समारंभ असते, खाली माझं नाव टाकलं होतं पत्रिकेत, जावई म्हणून स्वागत समारंभ त्यांच्या हस्ते. आणि मी तिकडे दूर दूर पडून राहिलो, कारण त्याच्याबद्दल बराचसा राग होता. काही टावेलाच हा राग होता. त्या टावेलानं अनेक राग पैदा केले त्याच्याबद्दल. हा टावेल फक्त एक कारण होतं. त्या टावेलानं इतके राग पैदा केले तर एक गोडाऊन तयार झाला रागाचा. मग ते इकडे तिकडे मला पाय बोलावासाठी मी तिकडे तिकडे लपो, मुद्दामून लपो, राग व्यक्त करण्यासाठी. मला तुम्ही बोलावलंच नाही. आता त्याची बोलावायची इच्छा होती, पण मी, कारण मला काहीतरी वाद करायचा असते ना, त्याच्यावर राग काढायचा असते ना. त्याच्यात माझा काळभो आला. काळभो काय म्हणतो? हो तुम्ही ह्याच कपडं कपडे म्हणलं काही बायकोला काय कपडे खराब आहे काय म्हणे? मला तर मामाजीला म्हणे ड्रेस शिवून दिला म्हणे. होती त्याच्या माझ्या घर म्हटलं मग मा भावचा सण ज्याले मापही घेतलं, कपडेही घेतले, टेलरकडे नेलं, दुकानाची नेलं असं, त्याच्या मनपसंतीचा कपडा घेतला असं. म्हणजे भावसाच्या मुलाच्या लग्नाची गोष्ट आहे. संतापना लोक अब तो इनको दिखा नहीं पड़ेगा, अनावर रहा. दोन चार लग्नातले बापूचे बरे चला रे म्हटलं देशीच्या दुकानात, सारे के सारे देशीच्या दुकानात. जितकी मारली उतनी मारो, बापू जीवन काय म्हटलं. आणि काय त्याईनं तर कमी मारली, पण त्यात जास्त मारली. अब माले का पंचनामा करने का शादी का तिकडून आलो लग्नात वाद. जेवून घ्या ना म्हणजे नाही नको, त्याला कपडे जेवले, मला का नाही जेवले. दुनियाभराचा पंचनामा त्याच्या लग्नात. मग बायकोला माहीत पडलं म्हणजे पाहिलं तिनं पंचनामा केला येईल. त्याचा परिणाम पहा. व्यक्ती संस्था तत्व, व्यक्ती माझा भाव तत्व. कारण काय? त्या टावेलाच्या कारणापासून तर कपड्याच्या कारणापासून. रागाचं कारण मग माझ्या नैसर्गिक संस्थेवर त्याचा परिणाम होतो. 8 दिवस माझं जमलंच नाही भेटलं. का जमलं? कारण तिच्या भावाला एवढं बोलणं, लग्नाचा पंचनामा, काम बंद. 8 दिवस. आता
आता बायको आहे शेवटी काम करतात लोकांनी असं तर खाते. पण हा राग जो आहे म्हणण्याचा अर्थ ह्या रागाचं आम्हाला संशोधन करावं लागतं. हा राग मला का किती अनावर राग का येतो त्याच्यावर काम करावं लागतं. तर तो मला त्या आळाव्यानुसार रागाची मला यादी करावं लागेल. कोणाकोणावर माझा राग आहे, कोणा संस्थेवर राग आहे, कोणा तत्वावर राग आहे. मला एका संस्थेवर सुद्धा राग होता. शिवाजीच्या संस्थेत गेलो मी. भाऊ म्हणलं मला टीशी पाहिजे. भाऊ मला फी बनली नाही. बरीचशी फी तुमची थकवाची आहे. ठीक आहे वाटण केलं. त्या संस्थेवर माझा राग आहे कारण त्याला पैसे मागायचे. एक कोर्टात मला काय झालं होतं. कोर्टाचं असं कोर्टात बाकीचे लोक बसली होती तिथं मुठून जायचे. आता सारे मुठले मी गेलो मुठाले आणि तितक्याचा त्या दरवाज्यातून मॅजिस्ट्रेट निघाला. तर मॅजिस्ट्रेट जसा निघाला वस्तू बोलावं एक दिवस बस बघा दिली म्हणजे बसून ठेवला. आजही मला वकील दिसला तो कोर्टातला मॅजिस्ट्रेट दिसला आधी मला रागी त्याच्याबद्दल. आधी एखादी संस्था असली एखादा प्राचार्य असला त्याच्यावर राग येतो. म्हणजे ऍक्च्युअल काय होतं ना माझ्यावर फी होती मला देणं जरुरी होतं पण नाही मेरे पे आहेच नाही. महिने तो भरा आता पावती मागायची तर नाही आहे. हे जे आमचे जे निर्गुण आहे हे जे आमचे स्वभावदोष आहे आमच्या जे अवगुण आहे हे आम्हाला परमेश्वराकडे जाणारा जो मार्ग आहे हा कुंठित केला जातो. तर मला आढावा जो आहे हा मला तंतोतंत घ्यावा लागला. आणि जो पंत समजते आता नाही काही थोड पकड नाही जमणार. आता पहिल्यांदा माझ्या कौन्सिलला मी आढावा दाखवला होता. खुन्नसचा लैंगिकतेचा असली माणसाबाजी नसली दिघाची खाली म्हणजे जो ओरिजिनल होते ब्लॅक लिस्ट मधले ते दाखवलेच नाही. मला कौन्सिल म्हणे पण एवढा आढावा आहे का नाही अजून न्याय म्हणलं अजून शोध म्हणे भिक्खू वाच म्हणे भिक्खू काढ म्हणे वाच म्हणे शांतते म्हणा. तर मग माझ्या लक्षात आलं काही न दळवता संपूर्णपणे मला आढावा द्यावा लागला. पण मी दळून ठेवलं होतं असली माल दबाजी नकली दिखा दिया इसको क्या समजता. माझ्या जीवनात काही काय झालं पण एक दारुड्या दुसऱ्या दारुड्याला चांगलाच ओळखते हा किती लंग आहे किती आहे. आणि हे लंगे चित्र दिसूनच नाही त्याच्यात सारे सज्जन त्याचे चित्र दिसून राहिले. जेव्हा पुन्हा आढावा लिहिला म्हणून आता ते तत्व फार पहिलं फॉर्मॅट मध्ये तत्वावर संस्थेवर राग. ट्रॅफिक पोलिसांना आधी माझा राग आहे. का राग आहे म्हणजे पालक लायसन विचारते दंड करते PVC भरा लागते आणि ती पाहत नाही आजूबाजूला 4 चौकात अपमान करते. दंड भरून नाही तर गाडी रख देऊ. म्हणजे माझं महत्वाकांक्षा इथं दुखावलेलं आहे. माझी जे लैंगिक प्रवृत्ती आपल्या ज्या प्रवृत्ती आहे प्रवृत्तीला धोका बसते. 4 चौकात अपमान होते माझा तत्व. आता झाला हनुमान जयंती आहे आज मला दारू खायला भेटत नव्हती मटण खायला भेटत नव्हतं. मला तर रोजच दारू पाहिजे रोजच मटण पाहिजे. पुरा ड्रमही माझ्यासमोर आणून ठेवला तर नाही म्हणणारा लक्ष्मण नाही. पण माझा त्या तत्वावर सुद्धा राग आहे. एकादशी असो द्वादशी असो आजही मला राग येते बायकोचा. आपण तिकडून बाजारातून मस्त फ्रेश वातावरण मध्ये बाजारात जा. बाजारातून झालं तिकडून मस्त मच्छी आणा आणि बायको म्हणते आज तर पंढरपूरची एकादशी
झालं हे तत्व कशाला पाहिजे? आता दारू पेत नाही, कमसे कम मटण तर खाऊ दे, तू म्हणजे मच्छी तर खाऊ दे. तर ह्या तत्व सुद्धा मनाला खुन्नत आहे. अरे भीती पण दुसरा आळा वाटताय भीतीचा, हे खुन्नतचा तत्व आणि भीतीचा सुद्धा तसाच आळा आहे. आम्हाला भीती सुद्धा अनेक प्रकारच्या आहे. काही भीती आम्ही पोचलेले आहे, काही भीती आम्हाला परमेश्वराने दिलेली आहे. जर आम्हाला भीती नसती दिली तर जगण्याची आठवण नसते आमच्यात. आम्ही कुठे जास्त ठहरावायला पडायला असतो. मला जातीचा वंशज नष्ट करून टाका असता. आम्हाला भीती नसते तर आम्ही रोडवर कुठेही आता इकडे तिकडे बघून चालतो. कोणा उडून देऊ नये आपल्याला. म्हणजे जगण्याची आशा आहे. या भीतीमध्ये जगण्याची आशा आहे, म्हणजे भीती आवश्यक आहे. हे भीती नसती तर मग मुंग्या माकोड्यासारखा लंबा झाला. खुन्नत आवश्यक आहे, परमेश्वराने दिलेली आहे. आता तुम्ही म्हणून खुन्नतीसाठी परमेश्वराने दिलेली आहे. राग खुन्नत एखादा मच्छर आता राग पण देते. जेव्हा रागाच येते ना माणसांच्या मच्छराला, म्हणजे योग्य कामासाठी काही दिलेलं आम्हाला, पण आम्ही फारा वापर अयोग्यच केला. योग्य आम्हाला काहीच करता येत नाही. आम्ही अयोग्यतेच पुजारी होतो आणि आम्हाला त्याच्यातच आनंद येत होता. आणि भीती मरणानंतरही माणसाला भीती लागते. अनामिक भीती आहे, काही आवश्यक भीती आहे, काही अनामिक भीती आहे. मरणानंतर काही भीती पाहिजे. मी कदाचित दिवाळीच्या दिवशी म्हणतो तर साऱ्या दिवाळीतच उतरेल, फटाके फोडण्यात उतरेल. सालं मला बहुतेक कोणी येणारच नाही. कदाचित मी भर उन्हाळ्यात गेलो, मे महिन्यात कळत कुणी मला चर्चेला आलो. तर मरणानंतर मला काय की भीती पाहिजे, काही गरज आहे का? मी तर मेलो ना, मग मला उन्हात नेऊ का दिवाळीत नेऊ का तिकडे लोक फटाके फोडण्यात उतरावं, काही गरज आहे काय? पण मरणानंतरही भीती मला. आणि मला नाट्यामध्ये दसऱ्याच्या दिवशी गेलं पाहिजे दिवाळीपेक्षा. आणि जर दसऱ्याच्या दिवशी गेलो तर स्वप्न द्यायला गेलो थोडा देऊन माहिती गिरी करू. लोही चांगला होता, दारुळ्या लक्ष्मण याला दारू फुटली होती. आता म्हणजे फार भीती आहे. मरणानंतरही भीती आहे. हे सारे भीतीचे जे प्रकार आहे. मला कुठं कुठं भीती होती, कोणा संस्थेबद्दल भीती होती काय, तत्वाबद्दल भीती होती काय, हे सर्व मला शिकून घ्यावं. त्याच्यावर काही उपाययोजना करावं लागलं. माझा विषय नाही तो उपाययोजनाचा. मला फक्त चौथ्या पायरीच्या अंतर्गत जे काही येऊन राहिलं आळ्यावर, तर मला हे आळ्यावर तंतोतंत तयार करावं लागल. आणि प्रत्येक आळ्यामध्ये माझी कोणकोणत्या नैसर्गिक प्रवृत्त्या दिसल्या. कॉलम नंबर 3, कॉलम नंबर 4 मध्ये मी कुठं कसा वागायला पाहिजे होतो, कसा वागलो. कॉलम नंबर 5 मध्ये मी एक्सेप्ट रॉंग, मी कुठं चुकीचा होतो, कुठं भीतीग्रस्त होतो काय, कुठं आत्मकेंद्रित होतो काय, कुठं स्वार्थी होतो काय, कुठं अप्रामाणिक होतो काय, हे सर्व मला शोध घ्यावं लागलं. 5वा पायरा तर 5वा कॉलम तर मला कोणता माझ्याकडून करून घेणार आहे. आमच्या दोघांची जेव्हा चर्चा होईल मला कोणतरी मला सांगल का काही जगात सारखं केलं होतं, तूच काही बदमाश नाही आहे, मी इतिहासाच्या बदमाश होतो. तेव्हाच मी त्याच्यासमोर ओपन होईल ना. कोणता तेव्हा त्याचे काही सांगाल मला, नाही तर मी मला तर भीती दाखवली होती ओल्ड टाईम म्हणून. आमच्या भागात ओल्ड टाईम कायद्याच्या अवधी माहिती घ्यायला लागते जगामध्ये.
आपला फक्त दारू सोडायचा कार्यक्रम आहे म्हणे. आता रिकोरी बघ म्हणे, जरा गाडी घोडा हे ते बायको पळमा झाला तिला औषध दे म्हणे, हे रिकोला बघ म्हणे तू, काही बँकेचं लोन घेऊन काढ म्हणे, मका किसान चांगलं बाग म्हणे, आपला कार्यक्रम फक्त दारू सोडायचा आहे म्हणे. आम्ही बाहेर घेतलं नाही म्हणे, जवळची बाहेर गेली नाही म्हणे, तरी आम्ही जगूनच राहिलो म्हणे, दारूपासून दूर आहे ना. तर निव्वळ दारूपासून दूर राहणार नाहीच आपला. आणि चौथी बाहेर घेतली ना म्हणे, सर्व म्हणे त्याला सांगा लागते म्हणे, पानसोडले आपलं म्हटलो आज तो जर चांगला नाही भेटला म्हणे, आज त्यानं ब्लॅकमेलिंग केलं तुले तर मोठं प्रॉब्लेम निर्माण होते राजा म्हणे. ह्या भानगडीत पडू नको म्हणे, नाही तर दारू घेशील म्हणे. आमच्या घरका कोर्टामध्ये बी राह म्हणे तू, थोडक्यात त्यांच्या बाजूला. पण जेव्हा मी आढावा घेतला तर पाचव्या कालांमध्ये जेव्हा माझी स्पॉन्सरची चर्चा झाली, तोही माझ्यात सारखा नंद निघाला. 4 गुन्हा माझ्यापेक्षा, आणि मग मलाही बोलायला चान्स चांगले आले, म्हणजे मी ओपनली बोलायला लागलो त्याच्यासोबत. जे नाही सांगायचं, जे दडलेलं होतं तेही सांगायला लागलं. तर माझ्या स्पॉन्सरचं सुद्धा हे काम आहे, माझ्याकडून चौथ्या पायरीचा आढावा कसा करून घ्यावा जाणार. तर लैंगिकतेच्या बाबतीत सुद्धा तसंच झालं. लैंगिकतेच्या बाबतीत मी ते जे सांगितलं ना, ते 2 झटके खेळले ते सुद्धा आणायचं. आमच्या घराच्या शेजारी झाली, तिचा चुलत काका राहत होता. जे मुलांना दुगाड तिथं पहिली ओळख होती, खेटे घेतच होती, लाईन क्लिअर होती, फक्त मॅच अजून लाईन मारली नव्हती, मला फक्त थोडं पुढं राहत होतं, जमते दिवाले काय मागा काय नाही मागा ही मध्ये समजे नाही. जो ब्रह्मचारी देव हनुमानजी, त्याचा देव मंदिरात गेलो, टीका लावला आणि त्याला सांगितलं जमू दे, आपलं काम फते होऊ दे, मग तुला नाराय पडतो खेळून लावून झाली अपेक्षा पूर्ण असं नाही. अजून थंडा बसली या परमेश्वरावर का परमेश्वराला बोलावून आपलं काम त्यानं करा केलं त्याला काम, त्याचं काम त्यानं केलं. पण माझं काम काय होतं, मी आपलं घाणेरडं कृत्य केलं, शारीरिक इजा पोचवली तिला, तिची समाजात बदलांची झाली, ती शिष्य झाली, माहीत झाली, मलाही कोणी पुटकी दिली नाही. पण थोडा मी प्रामाणिक होतो, मला नोकरी लागली होती, तिच्याकडे मी माणूस पाठवला होता तिच्यावर लग्न जुळवण्यासाठी. त्याला हाकलूनच दिला तिच्यावर, कारण काय हाकलून एवढी मोठी दिया पाहिजे, पोरीची बदलाची झाली त्याच्या मायापूर्व. आणि काही वर्ष लग्न नाही जुळलं, माईने जुळलं, तिचं नाही जुळलं, शेवटी कंटाळून मी माणूस पाठवला, कुछ नाही मिल रहा तो वही सही, भाई जमाने में अपना शिक्का मार देंगे, ते साध्य केलं. म्हणजे मला हे घाण्याचं काम करायचं होतं काय नाही करायचं, मी हे घाण्याचं कृत्य करायचं होतं पाहिजे, ही माझी वागणूक नाही नव्हती, पण मी जे घाण्याचं कृत्य केलं तर तो माझ्या लैंगिकतेच्या आळावरती आलं. ज्याला मी लैंगिकदृष्ट्या त्रास दिला, शारीरिकदृष्ट्या त्रास दिला, मानसिकदृष्ट्या त्रास दिला, आर्थिकदृष्ट्या त्रास दिला, आणि ज्या आळामध्ये सुद्धा बरंच झाला. मी दारू पिणाऱ्या काळात अनेकाला टोपे दिले, भाऊ माझं पाकिट हरवलं, त्या झालं पाकिट मारलं चोराईनं, काही 40,000 रुपये द्या मला तिकीटला, तुमचं पासबुक नंबर देऊन द्या, मी बँकेतून टाकून देईल. म्हणजे किती प्रामाणिक माणूस मी, 40-50 दिले का त्याचा ते काय बँकेचं पासबुक नंबर दिलेला त्यांना फेकून जायला मध्ये शिधा द्यायची. अनेक लोकांना टोप्या दिल्या, अनेक लोकांना मी हानी पोहोचवली,
शारीरिकदृष्ट्या, लैंगिकदृष्ट्या, अनेक दृष्ट्या हे सर्व माझ्या चौथ्या पायरीच्या आढाव्यात येणार आहे. आणि ओपनली मी कॉन्सलला हे सर्व सांगणार आहे आढाव्यात. आणि तो मला पुन्हा मी कुठं कुठं घाण केली आहे, काय केली आहे, हे सारे माझे सभादोष उघडकीस आणल. आणि मला काय आता पुढं काय करायचं आहे. कोणाला आर्थिक त्रास दिला असेल तिथं माफी पैशाची भरपाई करावं लागेल. कुठं शारीरिक त्रास दिला असेल ती शारीरिक नुकसान भरपाई करावं लागेल. आता लैंगिकतेच्या बाबतीत आता ती नातू पंथाची आहे ते बाई. आता काय मी जाऊन म्हणाल काय तिच्या नवऱ्याले माफ करा, जवानीत आम्ही लय मोठं कांड वाजवलं होतं, हार्ट झालेलं म्हणून जाईल. तर मला हे काही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सुद्धा नुकसान भरपाई करावं लागलं. हे सर्व माझं ते चरित्र किती हनन झालेलं आहे. मी किती चरित्रहीन होतो हे सर्व माझं ह्या चौथ्या पायरीच्या आढाव्यात सर्व उघडकीस येते. आणि मला आता ती चटणी हिरवी पिवळी झाली आहे, तिचा कोणता धुपीकोटा वापरायचा हे सर्व मला कौन्सल माझ्या उघडकीस आणून देते. बरेचसे पैशाची रिकव्हरी, तुला एवढी पैशाची रिकव्हरी करायला लागते, ते करायला लागते, हे करायला लागते, त्याला माफी मागा लागते, हे वेगळ्या कागदावर त्यांनी माझे काढून दिलं. हे सर्व जोपर्यंत करत नाही तोपर्यंत तुला खरी मुक्तता नाही आहे. हे जर करत नाही, फक्त चौथ्या पायरीचा आढावा घेतला आणि संपलं, काही होणार नाही. तर मला 9व्या पायरीपर्यंत काम करावं लागल, तेव्हा मला संपूर्ण मुक्तता मिळेल, अन्यथा मुक्तता मिळणार नाही. माझा वेळ संपलेला आहे, भाऊला इशारा दिला आहे. बराचसा काही बोलण्यासारखं आहे, पण आता वेळेनुसार जेवढं होईल, घराचे कोणाला समाधान झालं नसेल 9व्या पायरीनुसार, आणि मला जेवढं समजलं 4थ्या पायरी अंतर्गत तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केला माझ्या अनुभवाच्या माध्यमातून. कदाचित दुसऱ्याच्या अनुभवाच्या माध्यमातून काही वेगळं असू शकते माझ्या व्यतिरिक्त, तो त्याचा अनुभव आहे आणि हा मी जो सांगतो तो माझा अनुभव आहे. धन्यवाद. धन्यवाद. आम्हाला सुद्धा आढळून असं वाटत नाही, माफ करा मित्रांनो.